हॅलो, आपण आज बनवणार आहोत बाप्पासाठी कंठी. गणपती जवळ आलेत आणि बाप्पासाठी कंठी बनवण्याचा मोह झाला, म्हणून ही छान सुंदर व सोपी कंठी मी बनवली. चला तर बघूया. या कंठीसाठी मी लोकरीने बनवलेली फुले, सुई व दोरा तसेच 2 आकाराचे मणी मी घेतलेले आहेत. आधी सुईमध्ये धागा ओवून घेतला आणि एक छोटा मणी, एक मोठा मणी व 2 छोटे मणी व फूल असे ओवून घेतले. आपण हा खालचा लोंबा तयार करत आहोत, त्यामुळे परत 3 मणी व एक मोठा मणी व छोटे मणी व एक फूल असे ओवून घेतले. पुन्हा 3 छोटे मणी मी ओवून घेतले, एक मोठा मणी असे मी ओवून घेतले, परत 2 छोटे मणी आणि फूल, परत 3 छोटे मणी, परत एक मोठा मणी, परत 3 छोटे मणी व फूल. अशा प्रकारे मी पूर्ण ही एक साईडची माळ ओवून घेणार आहे. 2 फुलांच्या मध्ये मी एक छोटा मणी, एक मोठा मणी व छोटा मणी असं घेतलेलं आहे. त्यामुळे ती माळ व कंठी खूप सुंदर दिसते, बघू शकता. याच प्रकारे मी एक साईडची माळ पूर्ण ओवून घेत आहे. जेव्हा फुलाच्या आतले तोंड असतात तेव्हा मी 3 मणी घालते व फुलाच्या देठा साईडचे जेव्हा टोकं येतात तेव्हा मी एक छोटा मणी, मोठा मणी व छोटा मणी या प्रकारे माळ ओवून घेत आहे. तर ही माझी एक साईडची माळ ओवून झालेली आहे. आता मी तिला गाठ बांधून साईडला ठेवून देते. दुसरी माळ सुद्धा आपण अशीच बनवणार आहोत, फक्त खालचा लोंबा आपण कसा जॉईन करणार आहोत ते मी तुम्हाला आता दाखवते. सुईमध्ये दुसरा धागा ओवून घ्या व सुईच्या धागाच्या शेवटचा टोक एक घट्ट अशी जाड गाठ मारून घ्या, जेणेकरून आपले ओवलेले मोती बाहेर निघणार नाहीत. परत आपला खालचा लोंबा तयार करत आहोत, म्हणून छोटा मणी, मोठा मणी व 2 छोटे मणी आणि फूल, परत 3 मणी असे मी ते ओवून घेणार आणि आता हा मोठा मणीतून आपली सुई ओवून घेणार आहे. ह्या मोठ्या मणीपासून ते वरच्या मोठ्या मणीपर्यंत मी सेम सुई ओवून घेणार आहे. त्यामुळे काय होईल, आपला जो खालचा लोंबा आहे तो तयार होईल व आपली बाकीची माळ सुद्धा मी तसेच प्रकारे ओवून घेणार. आपली माळ ओवून झाल्यानंतर वरती कंठीचा जो धागा आहे, जो आपला स्ट्रेचेबल धागा कसा तयार करता येईल ते आपण आता बघूया. आपल्या अंदाजाने आपल्याला हवी तेवढी दोरी वरतून कापून घ्या. दोरीच्या दोन्ही टोकांना आपण एक घट्ट अशी गाठ मारून घेऊया. हे बघा, असं दोन्ही साईडला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तसंच आपण जे सहज गाठ मारतो तसेच दोन्ही साईडला गाठ मारून घ्या व थोडीशी ती सैल ठेवा. आता दोन्ही जे आपले टोकं आहेत ते एकमेकांच्या सैल भागातून खेचून घ्या. अशा प्रकारे आपली ही मॅजिक खेचणारी दोरी तयार झालेली आहे. त्यामुळे आपल्याला गाठ मारायची काही गरज नाही. अशा प्रकारे आपली ही सुबक, सुरेख व सुंदर अशी कंठी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही कंठी हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.